नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सन 2020-21मध्ये आपण इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. त्यामध्ये आपलं कॉलेज सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, त्यामध्ये मी प्राध्यापक झेंडे AS विषय सहकार ही माझी ओळख आहे. तर त्यामध्ये कोविड-19 ह्या महामारीमध्ये आपल्या कॉलेजने ऑनलाईन लेक्चर्स आयोजन केले आहे, तर त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तर ह्यामध्ये आपण सहकार या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही सहकार विषय घेतलेलाच आहे. त्या सहकार विषयाचा आपण महत्त्वाचं म्हणजे ओळख बघणार. तर सहकार विषय हा नेमका काय, तर त्यासाठी हे पुस्तक पाठ्यपुस्तक. तर ह्याच्यामध्ये ह्या पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठभागावरती असं समजून येतं की ह्या व्यक्ती ह्या सर्कलमध्ये उभा राहिल्या आणि त्यामध्ये ह्या व्यक्ती एका व्यक्तीला वर खेचत आहेत आणि ह्या सर्वांची ताकद त्या व्यक्तीला वर ओढून घेतली मदत करण्याची. म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन स्वइच्छेने एकत्र येऊन काम करणे किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करणे हा ह्या सहकार विषयाचं महत्त्वाचा येतो. तर त्याच्यामध्ये ह्यामध्ये बचत दाखवेल, बचत आणि हे वृक्ष आहे. तर बचत म्हणजे यामध्ये बघा पतसंस्था, बँका, तसेच दुसरीकडे गृहनिर्माण संस्था म्हणजे घर बांधणे किंवा घराचे डेव्हलपमेंट करणे, विकास करणे आणि स्वइच्छेनं सभासदांना स्वतःचं घर घेता यावं ह्यासाठी ह्याचा अभ्यास केला आहे. तसेच तिसरं म्हणजे बाजार म्हणजे माहीत आहे व्यक्तीला एका ठिकाणी सर्व वस्तूंची उपभोग घेता आला पाहिजे किंवा खरेदी विक्री करता यावासाठी हा बाजार म्हणजे व्यापारपेठ ह्याचा अभ्यास. तसेच पाठीमागच्या बाजूला बघा ह्या विविध सहकारी संस्था आहेत. ह्यामध्ये बघा ह्यामध्ये पतसंस्था आहेत, बँका आहेत, तसेच ह्या बाजूला साखर कारखाना त्याचा अभ्यास, तसेच सूतगिरण्या, दूध संकलन केंद्र किंवा सहकारी संस्था, तसेच व्यापारपेठ म्हणजे खरेदी विक्री संघ. आणि इकडच्या साईडला नाफेड म्हणजे कृषी जे आहेत म्हणजे शेतकरी आहेत किंवा कृषी भाग आहे त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना औद्योगिक अवजारे तसेच त्यांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी हे नाफेड ही संस्था कार्य करते. तर इत्यादी गोष्टींचा ह्या सहकारामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये आहे. तर याची किंमत आहे, मूल्य आहे 88 रुपये. तुम्ही बाजारात ही पुस्तक विकत घ्यायचं आहे आणि त्यासाठी सहकारला एक स्वतंत्र वही घालायची. तर ह्या विषयाचा फायदा काय? आता तुम्ही म्हणाल की हा विषय काय आहे नेमकं, तुम्ही मित्रांनी घेतला म्हणून तुम्ही घेतला असं घेऊ नका. तर ह्यात काय विषय आहे महत्त्वाचा म्हणजे सहकार विषयात काय. तर सहकारमध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की स्वइच्छेने एकत्र येऊन त्यामध्ये व्यक्तींना आर्थिक हित असो किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना त्यामध्ये आर्थिकक्षम बनवण्यासाठी इतर व्यक्तींनी मिळून जे काम केलं जातं किंवा संस्था स्थापन केली जाते त्याला सहकार म्हणतात. तर ह्या सहकारामध्ये पतसंस्था आहेत, बँका आहेत, परत कृषी खरेदी विक्री संघ ह्यांचा ह्यामध्ये अभ्यास, ह्यांचा ह्यामध्ये उपयोग होतो. या सहकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यापासून त्या सहकारी संस्थेचं उपाययोजना, तसेच अधिकारी, तसेच कायदा 1960 महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 ह्यामध्ये नमूद करण्यात आलं. तर ह्यामध्ये सहकार या विषयामध्ये तुम्हाला भावी जीवनामध्ये सहकारी संस्था असतील, पतसंस्था असतील, बँका, तसेच सहकारी साखर कारखाने ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही पदावरती काम करू शकता किंवा कार्य करू शकता किंवा ह्यामध्ये विविध मॅनेजमेंट कोर्सेस तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने ह्या सहकारचा
फायदा आहे. यामध्ये तुम्ही एखाद्या संस्थेचा सचिव होऊ शकता, अध्यक्ष होऊ शकता, तसेच त्या संस्थेमध्ये तुम्ही कार्यालयीन काम करू शकता. असे विविध ह्यामध्ये आपल्यामध्ये ह्या विषयामध्ये सोर्सेस आहेत किंवा त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये करिअर करता येऊ शकतं. तर ह्यासाठी ह्या विषयाचा असा फायदा, तर ह्याच्यामध्ये सहकार हा विषय का अभ्यासावा, तर सहकार हा विषय अभ्यासावा का, तर त्यामध्ये कोणत्याही हा विषय आर्ट्स आणि कॉमर्स दोन्हीलाही असतो. तर ह्याच्यामध्ये आपण बघा, सहकारामध्ये महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्था असतील किंवा बँका असतील, पतसंस्था असतील, ह्यांचा अभ्यास ह्या विषयात केला जातो. तसेच कारखाने असतील, त्यामध्ये कारखान्यामध्ये सह्याद्री साखर कारखाना असतील, सूतगिरण्या असतील, यांची स्थापना तसेच कार्य यांचा सकट यामध्ये अभ्यास केला आहे. तर याच्यामध्ये आपण अनुक्रमणिका बघणार आहोत. म्हणजे आपल्याला प्रकरण किती असणार आहे, तर यामध्ये 10 प्रकरणं आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण म्हणजे सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व, हे पहिल्या प्रकरणामध्ये. दुसरं म्हणजे विविध व्यवसाय संघटन प्रकाराची तुलना आणि अभ्यास, म्हणजे तुलनात्मक अभ्यास. विविध संस्था असतील, विविध सहकारी संस्था असतील, त्यांचा तुलनात्मक अभ्यास ह्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. तिसरं म्हणजे सहकारची तत्वे. सहकारची तत्वे म्हणजे बघा, सहकार कशा पद्धतीनं कशा तत्वानुसार चालतं, हे या प्रकरणामध्ये तिसऱ्या प्रकरणामध्ये नमूद करण्यात आलेला आहे, अभ्यास करण्यात आलेला आहे. चौथं म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना. आता सहकारी संस्थेची स्थापना कशा पद्धतीने केली जाते, कशा पद्धतीने केली पाहिजे, तर तसेच त्याला अटी काय, नियम काय, ह्या पद्धतीनं. तर सहकारी संस्थेची नोंदणी कोण करतं, ह्या पद्धतीनं ह्याचा अभ्यास ह्यामध्ये करण्यात आला आहे. पाचवं प्रकरण म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था. आता सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे काय, तर सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे बघा, पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था म्हणजे पतपुरवठा संस्था, त्यांचा ह्यामध्ये अभ्यास करण्यात आलेला. कोणती बँक कोणत्या संस्थेला कार्य करते, कोणत्या पद्धतीने मदत करते, सहकार कशा पद्धतीने चालतं, ह्याचा ह्यामध्ये अभ्यास करण्यात आला. 6वं म्हणजे सेवा सहकारी संस्था. आता सेवा सहकारी संस्था म्हणजे काय, तर सेवा सहकारी संस्थामध्ये कच्चा माल, त्यामध्ये पक्का माल करणे, ह्याला सेवा सहकारी संस्था. तसेच दुसरं म्हणजे कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वस्तू, दर्जेदार वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, ह्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं प्रयत्न केला जातो, ही सहकार ही सेवेला प्राधान्य देतं, त्याचा अभ्यास ह्यामध्ये करण्यात आला. 7वं प्रकरण म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था. आता प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे काय आहे, तर प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये एखाद्या वस्तूवरती कशा पद्धतीनं प्रक्रिया केली जाते आणि ती वस्तू बाजारामध्ये विकली जाते. म्हणजे बघा, लघु उद्योग म्हणा, त्यामध्ये सूतगिरण्या असतील किंवा कापड व्यवसाय असतील किंवा त्यामध्ये बघा, कापसापासून कापड निर्मिती केली जाते, म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. तसेच दूध असतील, दुधावरती प्रक्रिया करून त्यामध्ये दही, तूप, लोणी किंवा मिठाई पदार्थ असतील किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करून ती केली जाते. तसेच ऊसाचं उदाहरण घ्या, सह्याद्री साखर कारखान्याचं उदाहरण घ्या, तर ऊसापासून साखर केली जाते, गूळ केली जातो, तसेच काकवी, असे विविध पदार्थ त्यामध्ये केले जातात. तर ह्या प्रक्रिया संस्था आहेत. तर ह्याचा अभ्यास त्यामध्ये 7व्या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. 8वं म्हणजे सहकारी विपणन संस्था. आता सहकारी विपणन संस्था म्हणजे काय, खरेदी विक्री संघ, म्हणजे खरेदी विक्री संस्था. त्यामध्ये शेतकऱ्यांचा माल विकत घेतला जातो किंवा खरेदी केला जातो, त्याला खरेदी विक्री संघ असं म्हणतात. 9वं म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था. सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, तर त्यामध्ये विकास, म्हणजे सभासदांना चांगल्या पद्धतीनं त्यांची स्वप्नपूर्तीसाठी, स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीनं संस्था कार्य करतात, त्याचा ह्यामध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे. आणि 10वं म्हणजे ग्राहक सहकारी संस्था. ग्राहक सहकारी संस्था म्हणजे काय, तर ग्राहकांना कशा पद्धतीनं कोणकोणत्या प्रकारचा बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल, कोणत्या प्रकारच्या वस्तू त्यांना एका ठिकाणी खरेदी करता येतील किंवा विक्री करता येईल, ह्यामध्ये याचा अभ्यास करण्यात आला. तर आता आपण ह्यामध्ये
प्रकरण पहिलं याची सुरुवात करणार आहोत. तर ह्यामध्ये पहिलं प्रकरण म्हणजे त्यामध्ये सहकार, अर्थ, इतिहास आणि वैशिष्ट्य आणि महत्त्व ह्याचा अभ्यास या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. तर आता बघा, सहकार कशा पद्धतीनं काम करतं. तर यामध्ये बघा, सहकारचं महत्त्वाची म्हणजे आपण त्यामध्ये प्रस्तावना बघणार आहोत. त्या प्रस्तावनेमध्ये बघा, प्राचीन काळापासून सहकाराविषयी सुरुवात झालेली आहे, म्हणजे त्यापासून चालत आलेला आहे. तर यामध्ये प्राचीन काळापासून या सहकार विषयाची निर्मिती झालेली आहे. त्यामध्ये मानवाच्या निर्मितीपासून मानव हा एकमेकाच्यावर अवलंबून असतो, एकमेकाच्या मदतीनं कार्य करत असतो आणि एकमेकाच्या मदतीशिवाय त्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण होऊ शकत. एकाच व्यक्तीकडे सर्व गोष्टी मिळतील का? तर त्यासाठी कोणत्याही गोष्टीसाठी त्या व्यक्तीसाठी पण त्याच्या वस्तूची गरज असते. तरच त्या व्यक्तीवर मदत केली तरच त्या व्यक्तीचं आपापसातील गरजा पूर्ण होतील आणि तर ती व्यक्ती सुख व समाधान मिळेल. तर ह्यासाठी या प्राचीन काळापासून म्हणजे मानवाच्या शिकार अवस्थेपासून आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत विचार केला तर असे आढळून येते की एकत्रितपणे विचार करणे व काम करणे तसेच मानवाच्या सहज व नैसर्गिक प्रवृत्ती आहे. म्हणजे यामध्ये त्याची प्रवृत्ती आहे. एका ठिकाणी एकत्रित राहणे, एकत्रित विचार करणे, एकत्रित काम करणे तसेच त्यातूनच त्याचे आर्थिक व सामाजिक आयुष्यापुढे क्रांतिकारक बदल घडून आले आणि तसेच त्याची मानवी सहजीवनाची कल्पना एक प्रगत अवस्था आहे आणि ह्यामध्ये मानवास आर्थिक व सामाजिक विकासासाठी एकत्र येऊन जी प्रखर इच्छा आहे ती पूर्ण होते. एकत्रित येऊन जे काम केलं जातं त्यामुळे त्याची जी प्रखर प्रवृत्ती असते म्हणजे प्रखर इच्छा असते ती त्याची पूर्ण होते. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे सहकार अर्थव्यवस्थेला अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये बघा, सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे, तसेच कामं करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांच्या जवळचा संबंध आहे आणि सहकारामध्ये व्यक्तीने एकत्रित राहण्याबरोबर एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची समावेश होतो. सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने तसेच सर्वांच्या हितासाठी सर्वांसाठी किंवा सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे याला सहकार विशेष महत्त्व देतो. अशा पद्धतीनं हे सहकार कशा पद्धतीनं त्याची निर्मिती झाली ते आपण खाली बघणार आहोत. तर त्यामध्ये बघा, सहकारी संस्थेचे अर्थ व व्याख्या. तर ह्यामध्ये बघा, सहकारला इंग्रजीमध्ये कॉपरेशन असे म्हणतात. कॉपरेशन म्हणजे काय आहे? कॉपरेशन हा लॅटिन भाषेतून आलेला शब्द आहे. कोऑपरेरी हा शब्दापासून आला आहे. ह्या शब्दामध्ये म्हणजे सह व एकत्र व ऑपरेरी म्हणजे कार्य करणे, म्हणजे एकत्रित काम करणे म्हणजे सहकार होय. म्हणजे कॉपरेशन म्हणजे एकत्रित काम करणे होय, म्हणजे सर्वांनी मिळून काम करणे म्हणजे काम करणे होय. कोणतंही काम एकत्रित करायचं असल्यास त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घ्यावी लागते. बघा, एकत्रित काम कोणतेही काम असू द्या, मग त्यामध्ये तुम्ही बघा, मंडळाचा गणपती असो, गणेश उत्सव, तर तुम्ही एकटा बसवू शकता का? तर त्यासाठी मंडळातील सभासद असतील, विविध कार्यकर्ते असतील, सभासद असतील, त्यांना एकत्र येऊन त्यामध्ये मीटिंग घेणे तसेच विविध मंडळाचा कशा पद्धतीनं विकास होईल यासाठी एकत्र येऊन ते काम करतात. त्यावरच ते मंडळ असते किंवा त्याच्यावरच त्या मंडळाचा विकास अवलंबून असतो. तर तशाच पद्धतीने हे आपलं कुटुंब बघा, त्या कुटुंबामध्ये बघा, एखादं काम करण्यासाठी तुम्हाला सर्वांनी एकत्र यावं लागतं आणि काम करावं लागतं. त्यामध्ये उदाहरणार्थ बघा, लग्न समारंभ असू द्या किंवा एखादा कोणतेही कार्यक्रम असू द्या, त्यासाठी तुम्ही सर्व एकत्र येतात. नातेवाईक असतील, पाहुणे मंडळी असतील, तर सर्वांनी एकत्र येऊन
महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाने एकत्र येऊन ते काम पूर्ण करावं लागतं. त्याच पद्धतीनं सहकारमध्ये पण अशा पद्धतीनं सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य पूर्ण करावं लागतं. त्यासाठी हे सहकार हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि एकमेकांच्या मदतीने विविध गरजा पूर्ण करण्यासाठी ही स्थापन केलेली संस्था असते म्हणजे सहकार होय. तर ह्यामध्ये आपण व्याख्या बघणार आहोत. व्याख्या पहिली, त्यामध्ये बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं पहिल्यांदा सूचना सांगतो. त्यामध्ये ह्यामध्ये ते 5 व्याख्या सांगितले. त्या 5 व्याख्येमध्ये तुम्ही कोणतीही एक व्याख्या त्याचा सराव करून तुम्ही ठेवायचा आहे. तर त्यामध्ये आपण 5 व्याख्या बघणार आहोत. त्यामध्ये पहिली व्याख्या म्हणजे एज कॉलवर्ट. त्यामध्ये बघा एज कॉलवर्ट यांनी अशी व्याख्या केलेली आहे की मानवी भूमिकेतून व्यक्तीने स्वइच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी त्यामध्ये मानवी भूमिकेतून व्यक्तीने स्वइच्छेने एकत्र येऊन आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी म्हणजे आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी म्हणजे विकासासाठी समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था म्हणजे सहकार होय. बघा पुन्हा एकदा व्याख्या, एच कॉलवर्ट यांनी मानवी भूमिकेतून स्वइच्छेने एकत्र येऊन त्यामध्ये आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली सहकारी संस्था म्हणजे सहकार होय. ही पहिली व्याख्या झाली. दुसरी व्याख्या म्हणजे बघा श्री वैकुंठलाल मेहता. आता वैकुंठलाल मेहता हे कोण होते? भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते म्हणजे भारतीय सहकारी चळवळ यांनी घडवून आणली. तर यांनी श्री वैकुंठलाल मेहता यांनी कशा पद्धतीने व्याख्या केलेली बघा, समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्याला समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वइच्छेने स्थापन केलेली संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होती. समान गरजा असलेल्या व्यक्तीने एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वइच्छेने स्थापन केलेली संघटना किंवा संघटन प्रकार म्हणजे सहकार. या प्रकारे ही दुसरी व्याख्या झालेली आहे. तिसरी व्याख्या म्हणजे भारतीय सहकारी कायदा. आता भारतीय सहकारी कायदा 1912 भारतीय सहकार कायदा 1912 मध्ये याची स्थापना करण्यात आली. तर ह्यामध्ये बघा सहकारी तत्व त्यांची व्याख्या बघा भारतीय सहकारी कायद्याचा. त्यामध्ये सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितासंबंधी वृद्धिगत म्हणजे विकासासाठी करण्याचे या संस्थेचा उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था म्हणतात. बघा सहकारी तत्वांना अनुसरून म्हणजे त्याला तत्वानुसार त्यामध्ये आपल्या सभासदांचे ज्या संस्थेचे सभासद असतात त्यांचं आर्थिक हिताचं वृद्धिगत म्हणजे विकासासाठी वृद्धिगत करण्याचे ज्या संस्थेचं उद्दिष्ट असतं त्याला सहकारी संस्था असे म्हणतात. अशा प्रकारे ही तिसरी व्याख्या झालेली आहे. चौथी व्याख्या म्हणजे सहकार नियोजन आणि समिती. आता सहकार नियोजन समिती काय 1943 ह्या सहकार नियोजन समितीनं 1943 मध्ये जी व्याख्या केलेली आहे ते म्हणजे सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून व्यक्ती आपल्या हितसंरक्षणासाठी समानतेच्या तत्वावर स्वइच्छेने एकत्र येते त्याला सहकार असे म्हणतात किंवा सहकारी संस्था असे म्हणतात. तर हे सहकार नियोजन
समितीची ही व्याख्या चौथी व्याख्या आहे. तर पाचवी व्याख्या म्हणजे प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट यांनी ही व्याख्या करण्यात आलेली आहे. स्वतःच्या उपभोगासाठी व्यक्तीच्या समूहाने निर्माण केलेली आणि निर्देशित केलेली लोकशाही नियमानुसार चालवलेली सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन झालेली व्यापार संस्था म्हणजे सहकारी संस्था. प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट यांनी स्वतःच्या उपयोगासाठी म्हणजे स्वतःच्या उपयोगासाठी किंवा समूहाने केलेल्या निर्देशित म्हणजे निर्मिती करणारा निर्देशित केलेली लोकशाही नियमानुसार म्हणजे सर्वांना समान हक्क असलेल्या नियमानुसार चालवलेले सभासद आणि एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. अशा ह्या 5 व्याख्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या 5ही व्याख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्यायच्या आहेत आणि लिहून घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये 5ही व्याख्यामध्ये तुम्ही 5ही व्याख्या लक्षात ठेवल्या तरी अतिशय चांगलं आहे. नाहीतर त्यातील एक व्याख्या तुम्ही चांगली पाठ करून ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला त्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायद्यासाठी अतिशय महत्त्वाचा. तर अशा पद्धतीनं ह्याची व्याख्या झालेली आहे. तर आपण आता सहकारचा इतिहास बघणार आहोत. तर यामध्ये बघा, यामध्ये 3 इतिहास ह्यामध्ये आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये जागतिक सहकारी चळवळ म्हणजे कशा पद्धतीने या सहकारचा इतिहास झालेला आहे, म्हणजे सहकारचा इतिहास काय आहे, तर त्यामध्ये किती चळवळी झालेल्या आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या चळवळी झालेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण ह्यामध्ये बघणार आहोत. त्यामध्ये जागतिक सहकारी चळवळ, दुसरी म्हणजे भारतीय सहकारी चळवळ आणि तिसरी म्हणजे महाराष्ट्र सहकारी चळवळ. अशा पद्धतीनं या सहकारामध्ये या चळवळी करण्यात आल्या. चळवळ म्हणजे काय आहे? चळवळ म्हणजे तुम्ही म्हणशाल की चळवळ करणे. चळवळ म्हणजे बघा त्यामध्ये आपली जी स्वतःचा उद्देश आहे त्याची पूर्ततेसाठी त्या समाजाने जे त्यामध्ये संघर्ष केलेला असतो किंवा त्यामध्ये आवाज उठवणार म्हणजे त्याला चळवळ असं म्हणतात. तर ह्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं म्हणजे जागतिक सहकारी चळवळ. जागतिक सहकारी चळवळ. आता जागतिक सहकारी चळवळीमध्ये बघा काय आहे, तर जागतिक सहकारी चळवळीमध्ये ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या सहकारी चळवळीचा उगम महत्त्वाचा प्रथम म्हणजे युरोप खंडात इंग्लंडमध्ये झाला. तर 1760 मध्ये याची महत्त्वाचं म्हणजे उगम झालेला आहे. तर ह्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.